मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावरती तीव्र नाराजी समोर येतेय। ज्या माणसामुळे कोर्टात आरक्षण टिकलं त्यावर असं वक्तव्य सरकार म्हणून खपून घेतलं जाणार नाही। सह्याद्री अतिथीगृहावर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या चर्चा झाली तेव्हा हे मत व्यक्त करण्यात आल्याची माहिती मिळतेय। राज्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। सोबतच मनोज जरांगे पाटील यांची समजूत कशी काढायची यावरही या बैठकीत खलबतं सुरू आहे। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। गणेश, तुमच्याकडे काय अधिक तपशील? नक्कीच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांवर हे गंभीर अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत आणि यावर सरकारमध्ये तीव्र नाराजी आहे ती पाहायला मिळते। कारण की देवेंद्र फडणवीसांनीच मराठा संदर्भातलं पहिलं आरक्षण दिलं होतं आणि ते कोर्टात टिकलं होतं हे देखील सरकारकडून वारंवार सांगण्याचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळाला होता आणि त्याच पद्धतीने हे देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा आरक्षण मराठा समाजाला दिले आणि त्यानंतरून देखील अशा पद्धतीचं जाणून बुजून हे भडकवण्याचं काम आहे ते मनोज जरांगे पाटील करत असल्याचं निदर्शनास येत असल्यामुळेच आता कुठेतरी सरकारमध्ये पूर्ण तीव्र नाराजी होताना पाहायला मिळते। गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांबद्दल।